नमस्कार मित्रांनो, आत्ताच 4% डीएची वाढ शासनाने घोषित केलेली आहे। तसंच अजून या जुलै महिन्याचा जो डीए आहे त्याच्याबद्दलची ही बातमी आहे। तर काय बातमी आहे या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2024 पासून परत एकदा 3% वाढीव महागाई भत्त्याचा लाभ प्राप्त होणार आहे। केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकानुसार सदर डीए दर निश्चिती झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव डीए हे वर्षातून 2 वेळा सुधारित करण्यात येत असते। यामध्ये माहे जानेवारी व जुलै असे दोनदा निश्चित करण्यात येते। यामध्ये जानेवारीचे डीए निश्चित करताना जुलै ते डिसेंबर महिन्यातील ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक गृहीत धरले जाते, तर जुलैमधील डीए निश्चित करताना जानेवारी ते जून पर्यंत ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक ग्राह्य धरले जाते। आता जुलै 2024 चे डीए दर निश्चित करण्यासाठी जानेवारी ते जून पर्यंत निर्देशांक पुढीलप्रमाणे आहेत। बघा, निर्देशांक महिना जानेवारी AICPI निर्देशांक जो आहे तो 138.9 आहे। डीए वाढ 50.84% अपेक्षित आहे। ही फेब्रुवारीमध्ये 139.2 होता, तर ती डीए 51.44। मार्चमध्ये 138.9 तर डीए 51.95। एप्रिलमध्ये 139 तर 52.43 डीए। मे मध्ये 139.9 तर डीए आहे 52.91। जूनमध्ये 141.4 तर डीए अपेक्षित आहे 53.44। वरील आकडेवारी सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यातील डीए वाढ ही 3% इतके असणार आहे हे निश्चित झाले आहे। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्त्याचा दर हे 50% वरून 53% इतके होतील अशी अपेक्षा आहे। तर आपल्या लक्षात आलंच असेल की महागाई दर ज्या प्रमाणामध्ये वाढतो त्या प्रमाणामध्ये डीए वाढ अपेक्षित असते। तर सध्या तो 4%चा जो डीए दिलेला आहे तो जानेवारीचा आहे। जुलैचा डीए 3% अपेक्षित आहे। आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। असेच व्हिडिओ घेऊन आपण भविष्यात भेटू। तोपर्यंत मला रजा द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।